नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. मी ग्रामपंचायत सदस्य सुरेश शेळे. आता अडचण असं आहे की गावामध्ये आमच्या 2 नंबर वार्ड क्रमांक 2 मध्ये इंदिरानगरचे इलेक्शन लागलेले आहे आणि ते इलेक्शनसाठी लोक इथं येणं जाणं करत आहेत. प्रत्येक दाखल्यासाठी ग्रामसेवकची सही लागत आहे. ग्रामसेवक 6 तारखेला चार्ज घेतल्यापासून अजूनपर्यंत आमच्या गावात सत्कार करून गेलेला ग्रामसेवक अजून उपस्थित झालेलाच नाही. त्यामुळं गाव हे 40,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि इथं सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करणारा ग्रामसेवक उपस्थित पाहिजे. आमच्या सर्व 10-12 सदस्यांची मागणी होतं. आम्ही प्रत्येकाने मागणी केलेलं आहे आणि जर इथं 10 ते 5 उपस्थित ग्रामसेवक जर नाही झाला तर आम्ही BDO आणि BDO आणि CO जवळ आम्ही आंदोलन करू आणि पूर्ण टाईम काम करणारा ग्रामसेवक आम्हाला इथं उपस्थित पाहिजे, एवढंच आमची मागणी आहे. मी मंद्रुप ग्रामपंचायत सदस्य शिवकुमार जोडमोठे. आमचं एवढंच म्हणणं आहे की हे 40,000 लोकसंख्येचं गाव आहे. या ठिकाणी गेल्या 7 तारखेला चार्ज घेतल्यापासून ग्रामसेवक फक्त 1 दिवस या ठिकाणी आलेले आहेत. आमचं कोणाला दोष द्यायचा विषय नाही आहे, परंतु मंद्रुप गावाला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत ग्रामसेवक असणं गरजेचं आहे. आज मंद्रुपमधील इंदिरानगरच्या पोटनिवडणूक लागलेल्या आहे. आज सोमवार दिनांक 13 आज 3 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याचा अंतिम वेळ आहे, परंतु त्या लोकांच्या दाखल्यावर सही करण्यासाठी या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नाहीत. अनेक उमेदवारांची तक्रार आहे की आम्ही सही कुणाची घ्यायचं. त्यामुळं मी शिवसाहेब असतील, BDO साहेब असतील किंवा जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना विनंती आहे की जेणेकरून कुणालाही पाठवा, परंतु या ठिकाणी 10 ते 5 जो काम करणारा ग्रामसेवक आहे त्यांना या ठिकाणी बोलवावं अशी मी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने विनंती करतो. आणि जर असं आठवड्यातनं 1 वेळा 2 वेळा येणार असेल ग्रामसेवक असतील तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू अशी मी सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या वतीनं त्यांना विनंती करतो. पाहत रहा फक्त महाराष्ट्र सुखदेव न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.